गॉगल सापडला, कॉक बंद केला. इकडे शोधायचो पण तो पडला होता त्या काँग्रेसापाशी. कोण याच्यात? तू ये तू. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. काल तुम्ही बघितलं असेल का आपण हळदीला गेलतो आणि रात्री 1 वाजता आलो आणि ब्लॉग पण खूप लेट अपलोड झाला. म्हणजे अपलोड बरोबर झाला पण मग मी नाव टाकायचं विसरलो होतो. आणि आता उद्या लग्न आहे, तेच आपण काल हळदीला गेलतो कारण की 1 दिवसाचा रेस्ट आहे. म्हणजे आमच्या इकडं असंच आहे, 1 दिवसच नाही राहत. पण मग आहे ना लांबचं लग्न असलं का मग 1 दिवसाचा नवरदेवासाठी रेस्ट राहतो. सगळं आवर सावर 1-2 वाजेपर्यंत कसे नाचते ते. मग आता सगळे आता झोपलेले असतील. आम्हीच रात्री 1 वाजता आलो, सगळे 1 वाजता झोपलो. मी 1:30-3 वाजता झोपलो, परत 5 वाजता उठलो, व्हिडिओ अपलोड लावून दिला. मोबाईल चार्जिंग टाइम लागतो अपलोड व्हायला. पण आता काय आज काय काम नाही, थोडं लेट उठलो. आज 10 वाजता उठलो आणि आता वाजले 10:30. अर्धा तास झालाय मला, म्हणजे 1 तास झाल्या उठून. उठेल होतच पण आंघोळ नव्हती केली. मग आता सकाळी सकाळी आपला व्यायाम राहतो. शुगरचे डॉक्टर बोलले तू योगा कर, व्यायाम कर, जिम लाव. म्हटलं जिम तर नाही लावणार, व्यायाम करू शकतो. मग व्यायाम करतो. आता तर गार पाणी प्यायचं आहे. माठ भरून राहिलं इकडं आणि गळून ठेवलं. आणि आता आपल्याला त्या म्हणत येणार 2 गल्ल्या राहिल्या, त्यानंतर 2 गल्ल्याला पप्पा नेट टाकायला जायले. तिकडं बाबा ते आले. काल माझ्या काका सगळं डोकं दुखत होतं पण माझ्या काल एक लक्षात नाही आलं का माझी शुगरची गोळी ना ही संपली. हे बघा, ही गोळी ना संपली. माझ्या लक्षातच आलं नाही की संपली. मी त्यांची गोळी आणली पण माझी गोळीच नाही आणली. मी 2 जणांची गोळी आणली, त्यांच्या मुलाची पण आणि काकाची पण आणि मोठ्या पप्पाची पण. ओझरला गेलो आणायला. मग आता मी आज संध्याकाळी जाऊन ती गोळी घेऊन येईल कारण की उद्या लागल. डॉक्टर बोलले 6 महिने अजून गोळी चालू ठेव. मग आता डॉक्टर त्याच्यावर आहे. मी फुल आशेने गेलतो का आज गोळी बंद होईल, गोळी बंद होईल, पण गोळी काय बंद झाली नाही. मग आता आपल्या किचनमध्ये हे माठ भरतो तो पण थांबलोय. मग आता जाऊच आपण बाहेर थोड्या वेळ जात. आपल्याला टाकी भरायची आणि द्यायचं तिकडं. मोटर चालू करायला आलो तो, मोटर चालू केली. आता चाललोय घरी. आज आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवर पाणी चालू आहे. फ्लडने तर नाही भरता येणार कारण की त्याला येतो, लोक म्हणतात त्याला येतो. आम्ही प्लॉट भरेल आज पण तर त्याला तर काय आला नाही आमच्या प्लॉटवर. मग आम्ही पण थोडं सावधानीतच राहतो. आता आमचे शेवटचं डाळिंबाचं वर्ष. डाळिंबात आलो आणि कॉक बंद करायचं आहे. मी ना काल ना आपल्याला इकडे स्प्रे होता, माझ्याकडून गॉगल पडला होता पण तो गॉगलच माहित नाही कुठे पडला, कुठं तेच माहित नाही. असं डोक्यालाच लावलं होता पण मग गॉगल सापडून राहिला. काल मी अंधारात बघितलं पण मला काही सापडला नाही. आता परत एकदा इकडे कडाच्या गल्लीला बघतोय. याच गल्लीला पडेल, इकडे तार नवर इकडेच पडेल. मला चांगलं वाटत. नेमकं पप्पाचा फोन आला होता त्याच्यामुळे मग आता गॉगल शोधावा लागेल कारण की पप्पा ते ऑर्डर मारायला युज करते. कॉक बंद केलाय गाईच आणि गॉगल सापडला, कॉक बंद केला. मी इकडे शोधायचो पण तो पडला होता त्या काँग्रेसापाशी. हे वाईड पडला होता. मग आता जाऊ घरी. ऊन पण जास्त लागत आता, वाजलाय 1:30. ऊन जास्त लागत ऊन. तर उद्या परत स्प्रे आपल्याला तोच ट्रॅक्टर आणायचा आहे. आता उद्या संध्याकाळचा स्प्रे राहणार तो, आज तर काय राहणार नाही. सो गाईस मी आता गावात आलतो ATM मध्ये जाऊ शकता आणि पैसे काढायला आलतो कारण की पप्पाचा फोन पे बंद पडेल ना. मग इथं आलो होतो. निघा बाबा. ओके, धन्यवाद धन्यवाद. भाई साहब ये बैंक किसने बनाई? 1 रुपया पण जास्त नाही, कमी नाही. कम्प्लीट 10,000 मध्ये 10,000 देते आपली गाडी. काय झालं माहिती का, आता मी डाळिंबात आलतो इकडं. माझ्या भावाचा प्लॉट आहे हा. आणि ते काय आलं तर लग्न आहे उद्या याला खानदेशला. त्या मामाचं काल आपण ट्रेन केली ना ती तिकडं. मामाचा मुलगा आहे ना तो खूप हट्ट करतोय, चाल बुवा तू चालच, मला जोडी राहणार नाही. आता सांगा उद्या सकाळी आपण 10ला निघालो, संध्याकाळचं लग्न आहे. हा थोडं तिकडं मेकअपला टाइम लागेल. नवरदेवाचा आम्ही कलवार राहील, हे राहील ते राहील. आणि तो म्हणतो तू चालच. एवढं तुम्हाला सांगतो तिकडं खानदेश साईड आहे ना खूप जास्त ऊन राहतं. मग आता मी तर 8 वाजता समजा आता थोड्या वेळेस म्हणजे 6 वाजले, 2-3 तासांनी समजून जाईल का जायचंय की नाही जायचं. कारण की ना पण ते म्हणते काला जायचं एवढं लांब, एवढं ऊन लागत नाही एवढं लांब. मग माहित नाही अजून जायचंय की नाही. पप्पा त्यांचं पण फिक्स नाही. बस पण आहे 2 पण बस मध्ये आपल्याला थांबायचं नाही कारण की ती बस त्या 1 दुसऱ्या सकाळी येणार आहे, म्हणजे सोमवारी येणार आहे. आणि सोमवारी आपला पशुपतीचा व्रत पण आहे, मग त्याच्यामुळं जाता येणार की नाही मला पण. आणि आम्ही गेलो तर उद्या लग्न अटेंड करून रात्री 8-10 वाजता निघून येऊ आणि 1-1:30 वाजेपर्यंत घरी येऊ, आमचा विचार होता. डाळिंबाच्या प्लॉट मध्ये मी चांगला सेट झालेला आहे आणि हा डाळिंब आहे त्याचा सेट झालेला आहे.
आणि तिकडं पण आहे. पण मग मी नाही इकडं आलो तसंच. हे मामाचा मुलगाच थोडस ना गलपत झाली त्याच्यावाली, त्याला थोडं सांगून दिलं. मामाला पोरगा जाणार आहे का, असं तसं असं असं म्हटलं. नाही मामा जाणार नाही अजून, काय बेतच लागणार मी. कारण की त्याला मी जेव्हा बँकेत गेलतो ना, माझा निर्णय झाला की मी ना जाणार नाही. त्याला फोन केला, त्याचाच फोन आला मला, म्हणून त्याचा काय बेत आला नाही जायचं मला. ठीक आहे, त्याने आज पप्पाला सांगितलं, त्याच्या पप्पाचा मम्मीला फोन आला, म्हणून जाणार आहे का. म्हटलं नाही. आता मम्मीला माहिती मी जाणार नाही. आता नाही जाणार तर नाही जाणार. आता 8 वाजता समजाल जायचं असलं तर जाऊ शकतो, नाही जायचं तर नाही जाणार. आणि आज जास्त व्हिडिओज नाही काढते राहिला, कारण की आज काही कंटेंट नाही, आज काही कामही नाही. आज सगळं काम आपण पेंडिंगला होते ते ऑलरेडी केलेले. आता काही कामच नाही. आजचं थोडा ब्लॉग थोडा सिंपल राहील, फक्त बोलायचंच राहील, जास्त कामच राहणार. एवढं काम केले तेवढे दाखवले, बाकी काय आज कामच नाही. मी गौरीचे मान चोळतोय. गौरी बघा एकदम मान टाकून बसली. आवडतात तुला असं माणसं? खूप जीवाची ती माझीवाली. का गौरा तेवढंच कमी, जास्त लक्ष देत नाही. बापाच लक्ष देत नाही. वा मला बसायचं, टेका लावायचं ते टेका लावून देत नाही, त्याला शिंग वगैरे ते. कोण याच्यात? तू ये तू. आता बसलोय बाहेर मस्तपैकी चिच्याच्या झाडाखाली, ट्रॅक्टर पाय ठेवून. आणि आमची गौरी ना नुसती पायाने ना ते चिडेल का चिडेल मार्का बोल कसा असा पायाने हे करतो, तशी करू राहिली. आज कटाळावर राहिला, आज काही कामही नाही, काहीच नाही. उद्या लय काम राहील बघा. मी गावात चाललो आमच्या कामवाले बाबांना घ्यायला, कारण की त्यांना ना बाजारात आज शुक्रवार आहे ना, मग बाजारातली पिशवी ना त्यांना एक हाताने पकडता येत नाही. त्यांचं एक हात आहे ना, ते थोडं त्यांच्या हाताला प्रॉब्लेम आहे. आता मी चाललोय गाडी. सो गाईज आता आपण गावातून आलोय, बाबाला घरी सोडलं. आणि नेमकं तिथं ते होल्डर आहे ना लाईटीचं बल्बाचं होल्डर ते तुटलंय. मग ते आता बाबाला पटकन ऍडजस्ट करून द्यायला लागेल. ऍडजस्ट करायला थोडं वेळ लागेल, कारण कोणी गावात असलं तर त्यांच्याकडे द्यायला लागेल. आणि मी जेवण करतोय, गिलक्याची भाजी, पोळी, कांदा, पापड. मी पण चला जेवायला. तर बाबाला पहिले ना आपल्याला ते होल्डर ऍडजस्ट करायला लागेल, कारण की बाबाला बल्बाची आणि तिथं लाईटीची गरज आहे. गाईज जेवण झालं आणि आता गौरीला आपण त्याची थोडीशी वैरण टाकून दिली, म्हणजे रात्रीचे गागणार नाही ती. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. पाठीमागचं वावर दिसतं का, ये ना माझ्या मामाने नागर मारून दिला. आणि हे वावरवालं म्हण सगळं केलं आम्ही, नागर मारला, सगळं झालं एकदम कडमीड. मामाने केलंय.